गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण पाहताय सकाळच्या बातम्या. तर या सगळ्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. बातमी आहे मुंबई क्राईम ब्रांचचं पथक पंजाबमध्ये दाखल झालंय आणि सलमान प्रकरणामधील आरोपींची हे पथक चौकशी करणार आहे. बिश्नोई गँगच्या शूटरची चौकशी या पथकाकडून केली जाईल. तर बिश्नोई गँगचा शूटर कपिल पंडितच्या अटकेनंतर सलमान खान बाबत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्याची गोष्ट समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. तर मुंबई क्राईम ब्रांच कडून आता चौकशी केली जाणार आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी पंजाबमध्ये या प्रकरणासाठी दाखल झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. थेट विशालकडे जाणार आहोत. विशाल, गुड मॉर्निंग. आपण पाहतोय मुंबई क्राईम ब्रांचचं पथक पंजाबमध्ये दाखल झालेलं आहे. आता याची चौकशी मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी करणार आहेत. ज्या प्रकरणामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती, काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच म्हणाली, काही महिन्यांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास जो आहे हा सुरू केला होता आणि त्यानंतर नेपाळच्या बॉर्डरवरती बिश्नोई गँगचा शूटर आणि आरोपी पंडित याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे प्रकरण जे आहे हे क्राईम ब्रांचकडे मुंबई आल्यानंतर क्राईम ब्रांचचं एक पथक जे आहे हे आता पंजाबमध्ये पोहोचलेलं आहे. त्या संबंधित आरोपीची जी आहे ही या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली जाणार आहे. कारण का असं कळते की बिश्नोई गँगकडनं सलमानला पुन्हा जीवे मारण्याचा एक प्लान जो आहे तो कुठेतरी सुरू होता. प्लान बी जो आहे हा बिश्नोई गँगनं तयार केला होता आणि त्यानुसारच याचं गांभीर्य ओळखून क्राईम ब्रांचचं एक युनिट जे आहे हे पंजाबमध्ये दाखल झालेलं आहे. पंजाबमध्ये आज किंवा उद्या या संबंधित आरोपीची जी आहे ही चौकशी केली जाईल. नेमकं आता क्राईम ब्रांचच्या हाती काय लागतं, नेमके काय पुरावे हाती लागतात किंवा ह्याच्यातून काही अजून धक्कादायक खुलासे येतात का हे पाहावं लागेल. बिश्नोई गँगच्या रडारवर फक्त सलमान खान की अन्य अजून कोणी आहे याची माहिती जी आहे ही क्राईम ब्रांचकडनं घेतली जाईल. मात्र सद्यस्थितीला क्राईम ब्रांचचं एक युनिट जे आहे हे पंजाबमध्ये पोहोचलेलं आहे आणि संबंधित आरोपींची चौकशी जी आहे ही या क्राईम ब्रांचच्या युनिटकडनं केली जाणार आहे. धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी आणि याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आता बातमी आहे म्हाडा संदर्भातली. सगळ्या स्तरावरील निर्णयाच्या प्रत्येक नसनीला शासन मंजुरी आवश्यक करणारे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या काळातील सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले आणि हे सर्व अधिकार पुन्हा म्हाडा तसंच विभागीय मंडळांना बहाल करण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाते वाटप झालेले नव्हते तरी देखील याचं महत्त्व ओळखून याबाबत गृहनिर्माण विभागाला आदेश दिले होते. तर मवियाच्या 2.5 वर्षांच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना सर्वाधिकार शासनाकडे घेतले होते आणि त्यामुळे म्हाडाची अवस्था फक्त प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठविण्यापुरतीच मर्यादित राहिली होती. सर्वाधिकार बहाल केल्यामुळे म्हाडाचा कारभार गतिमान होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर आणखी एक ब्रेकिंग बातमी. औष्णिक वीज निर्मितीमध्ये लागणारा कोळसा आता स्वस्त होतोय. ट्रॉम्बे इथला प्रकल्प मुंबईला विशेषत्वाने अखंड वीज पुरवठ्यासाठी कार्यरत असतो आणि या प्रकल्पामधील वीज निर्मिती आता काहीशी स्वस्त होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे पुढील वर्षापर्यंत मुंबईकरांना स्वस्तात स्वस्त वीज मिळू शकते. भारतीय कोळसा 1000 रुपये प्रति टनापर्यंत खाली आहे आणि तसंच आयात कोळसाही जवळपास 4000 रुपये प्रति टनावर आला आणि त्यामुळेच ट्रॉम्बे प्रकल्पामधील वीज निर्मिती काही प्रमाणामध्ये स्वस्त झाली आहे. आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे राज्यात वेगानं पसरणाऱ्या जनावरांवरील लंपी आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनानं पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केली आहे. यामध्ये पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सूक्ष्मजीवशास्त्र इत्यादी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय आणि या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी तसंच प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे.
आणि आता बातमी नागपूरमधली. नागपुरामध्ये लंपी आजाराचा विळखा आणखी घट्ट होताना दिसून येतोय. मागच्या 24 तासात 20 जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. बडेगाव इथं एका बैलाचा लंपी आजारानं मृत्यू झालाय आणि त्यामुळे प्रशासनाने जनावर लसीकरणावर भर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता पुढे येते. आणि यानंतर बातमी पावसासंदर्भातली, कारण राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्ह आहेत. मात्र आज कोकणसह मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उडुपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचा फास घट्ट झाल्याचं पाहायला मिळतोय आणि गेल्या 7 ते 8 महिन्यांमध्ये विदर्भात 967 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, अतिवृष्टी असा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. तर उसनवारीच्या विवंचनेतून शेतकऱ्यांना ग्रासलं गेलं आणि यातूनच अवघ्या 8.5 महिन्यांमध्ये एकट्या विदर्भात 967 शेतकऱ्यांनी आत्महत्याचा फास आवळला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे आणि या महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलची अधिकृत आकडेवारी आता समोर आली आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वीच या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला. टोलचे हे दर 31 मार्च 2025 पर्यंत अर्थात पुढील जवळपास 3 वर्षांसाठी लागू असतील. 4 चाकी गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 1.73 रुपये टोल 1.73 टोलची वसुली करण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईपासून ते थेट नागपूरपर्यंत 701 किलोमीटरसाठी 1200 रुपये टोल भरावा लागणार आहे. समृद्धीसाठी टोलचं जे दरपत्रक आहेत तर मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहनं प्रति किलोमीटर 1.73 रुपये, हलकी व्यावसायिक वाहनं 2.79 रुपये, बस अथवा ट्रक प्रति किलोमीटर 5.85 रुपये, तर 3 आसनांची व्यावसायिक वाहनं 6.38 रुपये प्रति किलोमीटर आहे आणि अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर 9.18 रुपये, अति अवजड वाहनांसाठी 11.17 रुपये प्रति किलोमीटर टोल असणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये पुन्हा 18% वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2023 पासून ही दरवाढ लागू होणार असल्याचं कळतंय आणि प्रत्येक 3 वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे. याआधी देखील 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झालेली होती. 2030 पर्यंत प्रत्येक 3 वर्षाला ही दरवाढ करण्याचा अध्यादेशात ठरलेला आहे आणि त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून टोलचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरातीबद्दल पुण्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटतायत. पुण्यात सेक्सतंत्र नावानं एक प्रशिक्षण शिबिर भरवण्यात येणार आहे. येत्या 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबिर होणार आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती 15,000 रुपये शुल्क ठेवण्यात आले आणि या जाहिरातीवरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलंय. तर दुसरीकडे हिंदू महासंघानं या सगळ्या प्रकरणाचा निषेध केलाय. पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका हिंदू महासभेनं केली आहे. तंत्र हा विषय जर केवळ घेतला तरी मेडिटेशन असा त्याचा अर्थ होतो. मेडिटेशन हे कोणत्याही प्रकारचे चांगलंच आहे, परंतु सेक्स तंत्र म्हणून त्याच्यासोबत जे फोटोज दिलेले आहे वेगवेगळे त्याच्यावरून हे काहीतरी
वेगळंच प्रकरण आहे असं लक्षात येते. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार सुद्धा अशा प्रकारच्या जाहिराती करणं याच्यावर पोलीस कारवाई करू शकतात. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार करू शकतात. पब्लिक न्यूसन्स म्हणजे सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्याची कृती म्हणून सुद्धा याच्यावर कारवाई होऊ शकते. आणि यानंतर भिवंडीमधनं बातमी येते. भिवंडी शहरामधील ACBB रोडवरील हनुमान मंदिरामधून एका चोरट्यानं छोटी दानपेटी चोरलेली आहे आणि ही चोरीची घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CCTV मधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तर ती म्हणजे हा एक चोर रिक्षावाला आहे आणि या रिक्षावाल्यानं मंदिरासमोर रिक्षा पार्क केली आणि त्यानंतर तो मंदिरात गेला आणि त्यानं मंदिरातील दानपेटी चोरून धूम ठोकली. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून पोलिसांकडून या रिक्षावाल्या चोराचा शोध सुरू आहे. आणि आता बातमी धुळ्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. मोगराई परिसरामधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी झाली आहे. हनुमानाच्या मूर्तीच्या चांदीच्या डोळ्यावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे आणि या प्रकरणी शिवसेनेकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले. दरम्यान चोरीच्या या घटनेनंतर मोगलाई परिसरामधील नागरिकांनी हनुमानाच्या मूर्तीला तात्काळ पर्यायी डोळा लावून घेतलाय. आणि यानंतर पाहणार आहोत देशातल्या आणि राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात नजर टाकूयात स्पीड न्यूजवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आरोग्य सुविधांचा आढावा घेतलाय. मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलद गतीनं करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत. राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून यामधील सर्वाधिक रुग्ण मुंबईत नोंदवले जात आहेत. यावर्षी आतापर्यंत 3,322 इतके रुग्ण नोंदवण्यात आले. मात्र यंदा 147 मृत्यूंची नोंद झाल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतलाय. वडूतुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचं नाव पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच जुन्नर तालुक्यामधील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी प्रकल्प तयार करण्यात येणार असून याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. राधानगरी तालुक्यामधील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर राधानगरीतील जलसंपदा जलसंधारण योजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळेस पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. राज ठाकरे हे दसरा मेळावा घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता त्याला मनसे आमदार राजू पाटील यांनी पूर्णविराम दिलाय. आमचा मेळावा हा पाडव्यालाच होईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. महाराष्ट्र गुजरात गोवा विभागाचे कमांडर जनरल लेफ्टनंट जनरल S.S. कहलोत यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चाही झाली. यावेळेस राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असला तरी अद्याप ओमायक्रॉन मुंबईत मुक्कामी असल्याचं दिसतंय. कारण नुकतंच 288 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि हे सगळे नमुने ओमायक्रॉनचे असल्याचं समोर आलंय.
गेल्या आठवड्यापासून राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झालंय आणि त्याचा फटका मुंबईत होणाऱ्या कोथिंबिरीच्या पुरवठ्यावरही झालाय। 10 रुपयांची जुडी आता 60 ते 70 रुपयांना मिळते आणि त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे। अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आणि या फेरीसाठी 4 फेऱ्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या 39,000 विद्यार्थ्यांनी या यादीसाठी अर्ज केलेला होता। त्यापैकी 26,037 विद्यार्थी पात्र ठरले। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीचा लिलाव करण्यात आलाय। लिलावात तब्बल 5 किलो 424 ग्रॅम सोनं तर 60 किलो 341 ग्रॅम चांदी गणरायाच्या चरणी भाविकांनी अर्पण केली आहे। विशेष म्हणजे लालबागच्या राजाला यावेळेस एका भक्तानं चक्क बाईकही दान केली आहे। मुंबई महापालिकांच्या शाळांमधील बालवाडीत सेवाभावी संस्थेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक आणि मदतनीसांच्या मानधनात घवघवीत वाढ करण्यात आली आहे। शिक्षकांच्या मानधनात 3,000 तर मदतनीसांच्या मानधनात 2,000 रुपयांनी वाढ होणार आहे। देशभरातील पहिली ते चौथीच्या शाळा प्रवेशांमध्ये घसरण सुरू आहे आणि 2011 पासून सुरू झालेली घसरण 2025 पर्यंत कायम राहण्याचा अंदाज एका अहवालातून समोर आलाय। तर 2016 ते 2019 मध्ये प्रवेशामध्ये 9.47% घट झाली आहे। भिवंडी शहरात पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। भिवंडीमधील 332 ते नजराणा कंपाऊंडमधील बाजारपेठेत पावसानं हजेरी लावल्यानं भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। भिवंडी तालुक्यामधील पूर्णा येथील द्रौपदी छाया कंपाऊंडमधील एका गोदामाला अचानक आग लागली। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे। भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत आणि त्यातच आता शहरातील कुंभारवाडा येथील अनधिकृत 5 मजली इमारत तोडण्याची कारवाई सुरू झाली। इमारतीमधील रहिवाशांना नोटीसही बजावण्यात आली आहे। मुंबईमधल्या गोरेगाव इथं एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेली गाडी घेऊन चालक फरार झाला होता। या प्रकरणी आरोपी चालकासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। तर एटीएम मधील 2,80,00,000ची रक्कम घेऊन ते पसार झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या। एमटेक असलेल्या तरुणानं स्वतःची टोळी बनवून ऑनलाईन कंपनीला लाखोंचा गंडा घातलाय। ऑनलाईन कंपनीकडून महागड्या वस्तू मागवत असताना त्यानं चक्क बनावट आधार कार्ड तयार केलं होतं। मात्र डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या उच्च शिक्षित तरुणासह त्याच्या टोळीला अटक केली आहे। भिवंडीमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामध्ये दुधाच्या कॅनमधलं दूध भटके कुत्रे पित असल्याचं दिसतंय आणि एका इमारतीच्या बाहेर दुधाचे कॅन ठेवलेले असताना काही कुत्री तिकडे येतात आणि त्यातला एक कुत्रा दुधाच्या कॅनमध्ये तोंड घालून दूध पित असल्याचं निदर्शनास आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेचं ट्विटर अकाउंट हॅक झालंय। हॅकर्सनं या अकाउंटवरून 100 ट्विट केले आणि ही बाब लक्षात येताच महापालिकेनं अकाउंट रिस्टोर करून सगळे ट्विट डिलीट केलेत। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे। डोंबिवलीमध्ये संदप गावामध्ये केबल व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे। प्रल्हाद पाटील असं त्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल झाले। तर भिवंडी शहरामधील एका खोका कंपाऊंड इथे एका वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वेळीच उपचार मिळाले। त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचलाय। पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांच्या माणुसकीचं कौतुक करण्यात येतं।
करणी काढून देते असं सांगत मोलकरणीनंच मालकाला गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. तर या प्रकरणामधील आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून 15,87,000चा ऐवज हस्तगत केलाय. कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात प्रेमप्रकाश सिंग याला अटक केली होती. त्यानं चौकशीमध्ये अंबरनाथच्या आनंदनगर MIDC मधील नमाऊ या केमिकल कंपनी ड्रग्ज तयार केल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानुसार आता कंपनीच्या मालक जिनेंद्र व्होराच्या विरोधात पुरावा मिळताच त्याला देखील अटक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये दाखल झाले असून ते आज शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या राज्यप्रमुखांच्या 22व्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसंच शिखर परिषदेला उपस्थित असणाऱ्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतील. देशांतर्गत नागरी विमान सेवेचा 30% भाग काबीज करण्यासाठी टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियानं कंबर कसली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये हा भाग काबीज करण्याचं एअर इंडियाचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी विहान.आय हा आराखडा तयार करण्यात आलाय. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOचा लवकरच विस्तार होणार आहे. देशभरातील 6 IIT मध्ये DRDO आपली समन्वय केंद्र उभारणार आहेत. DRDOच्या या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आणि या समन्वय केंद्रामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. सध्या सर्वत्र ऑनलाईन गेमिंगचं पेव फुटलं. आता या ऑनलाईन गेमिंगच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय. ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध घालण्यासाठी आणि नियंत्रक यंत्रणा कठोर कायदा करण्यासाठी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. योग गुरु बाबा रामदेव यांचा पतंजली समूह आज मोठी घोषणा करणार आहे. पतंजली समूह पुढील 5 वर्षात त्यांच्या 5 कंपन्यांचे IPO आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. सप्टेंबर 17 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं नामिबियामधून 8 चित्ते भारतात आणण्यात येतील. आणि त्यासाठी भारतातून नामिबियाला एक विमान पाठवण्यात आले. या विमानाच्या समोरच्या भागावर वाघाचा चेहरा काढण्यात आला असून तो लक्षवेधी ठरतोय. अमेरिकेमधील न्यूयॉर्क सिटीमध्ये पोलिओचा एक रुग्ण आढळून आला आणि त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये 9 ऑक्टोबरपर्यंत हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान 90% लोकांना पोलिओ लसीचा एक डोस दिला जाईल. रॉजर फेडररनं नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सगळ्या चाहत्यांना धक्का दिलाय. ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करत रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेव्हर कप फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असणार आहे. आणि या सगळ्या बातम्यांसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.